वॉन्टेड, सगळे वॉन्टेड आहेत। सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे, सुधीर सांगळे वॉन्टेड। पोलिसांकडून 3 आरोपी फरार घोषित करण्यात आले असून पोलीस निरीक्षकांकडून आता प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेले। दरम्यान आपण आधीच पाहिलं तर सीआयडी कडून 7 पथकं नेमण्यात आलेली आहेत आणि 7ही पथकं फक्त राज्यातच नाही तर देशभरामध्ये शोध घेत आहेत। दरम्यान सुदर्शन घुले हा नेपाळ असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आणि आपण आता हे प्रसिद्धीपत्रक बघतोय पोलिसांकडून जे जारी करण्यात आलेलं आहे। या 3 आरोपींना आता मोस्ट वॉन्टेड असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि लवकरच यांचा शोध लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येते। पोलीस निरीक्षकांकडून हे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी आता फरार घोषित करण्यात आलेत। दरम्यान सुदर्शन घुले हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा संशय असून त्याचा शोध कसून घेतला जातोय। फरार आरोपी वॉन्टेड घोषित करण्यात आलेले आहेत। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी फरार घोषित करण्यात आले असून सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघही आता वॉन्टेड आहेत। प्रसिद्धीपत्रक या संदर्भात जारी करण्यात आलेले आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दीपक जुरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दीपक, या तिघांनाही आता वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आलंय। कधीपर्यंत या तिघांचा शोध लागू शकतो? प्रकरणातील आरोपींच्या तपासासाठी आता वेग आलेला आहे। सीआयडी आणि एसआयटी कडून याची तपासणी केली जात आहे। त्यातच आता बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने एक पत्रक काढलेलं आहे। त्यामध्ये जे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 3 आरोपी आहेत त्यामध्ये सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे या तिघांनाही पोलिसांकडून आता वॉन्टेड म्हणून जाहीर करण्यात आलंय। तसं पत्रक, प्रसिद्धी पत्रक त्यांनी काढलेलं आहे। त्यांनी प्रेस नोट देखील काढलेली आणि यामध्ये त्या तिघांचेही फोटो सहित प्रसिद्धी करण्यात आलेली आहे। ते जाहीर करण्यात आलेले की हे फरार वॉन्टेड आरोपी आहेत। जर कुणाला हे आरोपी आढळले तर तात्काळ संपर्क करावा असं देखील त्यांनी या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि एकंदरीत जर पाहिलं तर या मत्ताजोग प्रकरणामुळे या बीड जिल्ह्यामध्ये सध्याला जे आहे तपासाला वेग आलेला या ठिकाणी नक्कीच आता हे प्रसिद्धीपत्रक जारी केल्यानंतर किती दिवसात हे फरार आरोपी सापडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता पोलिसांकडून हे 3ही आरोपी फरार घोषित करण्यात आलेले आहेत।